नमस्कार, कसे आहात? मस्त आहात ना? आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. आपण चिवडा बनवताना कोणत्याही प्रकारचा चिवडा मसाला वापरणार नाही आहोत. अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हा चिवडा बनवणार आहोत. थोडे थोडे पोहे मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. पोहे भाजण्यापूर्वी 4 ते 5 तास कडक उन्हात सुकण्यास ठेवले होते, त्यामुळे भाजताना ते आकसत नाहीत. पोहे हाताने चुरगळल्यानंतर चुरा झाला आहे, म्हणजेच पोहे भाजले गेले आहेत. कढईत तेल गरम करून घेऊया. त्यामध्ये 1 कप शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाण्याचा कलरही चेंज झाला आहे आणि स्मेलही छान येत आहे. शेंगदाणे तळून झाले आहेत. आता आपण 1 कप सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तळून घेऊया. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळूया. पाव कप काजू तळून घेऊया. त्यानंतर अर्धा कप डाळ्या किंवा फुटाणे डाळ तळून घेऊया. लालसर कलर येईपर्यंत तळूया. फोडणीसाठी 3 मोठे चमचे तेल गरम करून त्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालूया. लसूण हलका ब्राऊन झाला की त्यामध्ये मिरची घालूया. इथे कमी तिखट आणि तिखट अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत. मिरची जरा जास्त प्रमाणात घातली आहे, कारण आपण कोणताही चिवडा मसाला वापरणार नाही आहोत. आपल्याला ही फोडणी लो फ्लेमवर तयार करायची आहे. कढीपत्ता घालूया. कुरकुरीत होईपर्यंत हे सगळं तळून घेऊया. एक चमचा मोहरी घालूया. अर्धा चमचा जिरे घालून मिक्स करून घेऊया. पाव चमचा हिंग घालूया. वरून चिमूटभर मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया. दीड चमचा हळद घालून एकजीव करून घेऊया. खमंग फोडणी तयार आहे. पोह्यांमध्ये तयार फोडणी मिक्स करून घेऊया. वरून गोल्डन मनुके घालूया. चवीनुसार मीठ. 2 चमचे पिठी साखर घालून मिक्स करून घेऊया. साखरेचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकता. सगळं व्यवस्थित हाताने एकजीव करून घेऊया. कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता हा चिवडा बनवला आहे. खूप भन्नाट लागतो चवीला. अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्षाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक यू.